मंडळी मी नवऱ्यानं कंच आणलेत मोठी मोठी कसली 100ला 6 दिली त्यांनी 3 ठेवली फ्रीजमध्ये. आता 3 करणार मी. याचं बघूया काहीतरी रेसिपी करूया. सारखं तेच उकडलं वगैरे बघून नाही तर लाईव्ह राहा. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मी काय करते याच्या नक्की बघा. असं एक सोलून की नाही यात टाकून घेते, पहिले उकडून घेते, मग बघा मी काय करते याचं रेसिपी काहीतरी. लय भारी लागतं तसं कंच हे करून. आमच्या शहरातले महाग असतात, खेड्यानंतर काय आपल्या प्रत्येक शेतात असतं, पण आमच्याकडे असं विकत घ्यावं लागते. आम्ही परवा दिवशी पन्हाळ्याला गेलो, 40 रुपयाला एक बुट्टा होता असा नुसता उकडलेला. जर असेल तर तोंडाला किडके बघा, आपण ते काढून टाकायचं. काढलं आम्ही. तो म्हणणार हे तर उकडून सगळं घेतात, पण हे उकडून झाल्यावर मग खरी रेसिपी सुरू होते आपली. जास्त टाकणार नाही मी, तर चव लागावून थोडंसं 2 चिमटे टाकून घेणार आहे. याला 1 तासभर उकडून घेऊ आपण, मग नंतर बघते मी याचं काय दाखवते, काय करणार आहे ते. उकडत ठेवले मी, त्याच्यात झाकून ठेवले उकडून तासभर. असे मी सगळं करून त्याची दाणे काढून घेणार. आता काढायला नाही सुटत हे. तर मी असे दाणे काढून घेणार सगळे. गरम आहे असं काढायला बरं वाटतं. ते चाकून कट करणं बसा अर्धवट कणीस तसंच राहते, त्यामुळं बघा कशी भारी निघते. 1 लाईन काढून घेतली पहिले. गरम आहे. आहा, असं सगळं काढून घ्यायचं. भारी वाटतं हे काढायला. थोडं मीठ टाकून घेतलेलं मी. तुम्ही असंच खावा किंवा भाजी करून पण खावा, छान लागतं. किती फास्ट काढून घेतलं मी. एवढं गरम आहे की नाही, तरी 15-20 मिनिटं ठेवले मी बाहेर. लवकर गार होत नाही याची मक्याची. तसंच आता याची 1 लाईन काढून घ्यायची पहिली. ही लाईन काढून घेतली नाही, मग मी तुकडे करून टाकले शिजायला, कारण का तुकडे करून टाकले की नाही लाईन काढायला सोपी पडते. असे 1-2 लाईन काढत जायचं. आणि इकडनं थोडं करते. हे आम्ही गावाकडे असताना असं करायचं. गावाकडच्या मुलांना माहिती असतं हे तसं काढायचं, तसं नाही.
मी सगळं काढून घेतलेलं आहे. गरम आहे. दोन याचंच करणार, बाकीचे मुलं खाणार आहे. एवढं आपल्यासाठी बस झालं. काढलं बघा, गरम गरम आहे फार. हा पिल्या झालं बघ काढून हे सगळं. दाणे घ्यायचे. आता मी उकडून घेतले आणि ही चटणी करून घेतली टमॅटोची. त्यात लसूण आणि टमॅटोने एक कांदा टाकला बारीक. सकाळी जास्तच केली होती. तिथं मी फोडणी घालणार. टमॅटोने जरासा अजून जरा तिखट पाहिजे तर घालणार मी. तिखट चटणी म्हणते गावाकडची. टाकणार तुम्ही. आता कॉर्न टाकून घेतो आपण. उकडलेले मीठ टाकलेले त्यामध्ये पीठ कॉर्नमध्ये. कसलं मस्त झालं आहे. यात मीठ टाकायची गरज नाही कारण आपण उकडताना मीठ टाकले. पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता वरण. तर मंडळी मी हा चपाती करून घेतलेली आहे. त्यामध्ये आता हा स्वीट कॉर्न भाजी घालणार, जी मुलांना फार आवडते. बाहेरचे रोल करण्यापेक्षा असे रोल करून खावा. डाएटसाठी एक नंबर आहे. तब्येत पण कमी होते. बाहेरचे रोलची आठवण येणार नाही. एक नंबर टेस्टी आणि मस्त झाले. बघूनच इतकं हे झाले ना. मी कोथिंबीर पण टाकू शकतो. मी टाकलेली नाही, माझ्या मुलाला आवडत नाही कोथिंबीर, काढून टाकतोय म्हणून. असा रोल करायचा मंडळी. हे बघा, आणि मुलांना द्यायचा आहे. सुटला पण माझा. किती सुंदर झालंय बघा. असं सुट्ट पण आहे पण सुंदर बघा.